ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। संपूर्ण जगभरामध्ये क्रिकेटचं एकमेव देव म्हणजे सचिन तेंडुलकर। सचिनच्या चौकार षटकारांची आठवण आजही प्रत्येक क्रिकेट रसिकाला येत असते। सचिनची अदब, सचिनचं एकंदरच व्यक्तिमत्व हे प्रत्येकाला इन्स्पायरिंग आहे आणि त्यामुळेच क्रिकेटमधून निवृत्त होऊन अनेक वर्ष झाली तरी आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग हे सचिन तेंडुलकरला लाभलं आहे। त्यामुळे त्याच्या 44व्या वाढदिवसाचं औचित्य साधून निलेश इंगळे या तरुण चित्रकाराने अवघ्या 44 मिनिटांमध्ये त्याचं चित्र शिवाजीनगर परिसरामध्ये साकारलं। सचिनचे फॅन भारतातच नाही तर पूर्ण जगात आहे। एवढ्या सगळ्या याच्या फॅन क्लबमधून मी एक छोटासा त्याचा फॅन आहे। तर त्याच्या 44व्या बर्थडे निमित्त मी माझ्या आर्टतर्फे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। ज्यावेळेस ही कल्पना समोर आली त्यावेळेस माजी नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण यांच्या कानावर निलेशने ही संपूर्ण कल्पना घातली। अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीमध्ये श्री सुधाकर चव्हाण यांनी त्याला संपूर्ण प्रकारची यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि बघता बघता हा अत्यंत सुंदर आणि प्रत्येकाला हवा असा वाटणारा आविष्कार या ठिकाणी साकारला गेला। आर्टिस्ट सचिनचा अतिशय फॅन आहे। त्याला सचिनच्या 44व्या वाढदिवसानिमित्त 44 मिनिटांमध्ये त्या सचिनची पेंटिंग करायची होती। त्यासाठी ते अख्खे मुंबईवर फिरले, त्यांना कोणी जागा नाही दिली। कोणीतरी माझं नाव सांगितलं, कॅप्टन सबनीस यांना। सबनीस माझे मित्र होते, ते त्यांना माझ्याकडे घेऊन आले आणि मी त्याला ही वॉल उपलब्ध करून दिली, कारण की तमाम ठाणेकरांना एक चांगला आर्टिस्ट बघायला मिळेल। त्यातनं सचिनच्या चाहत्यांच्या जवळ जाता येईल, सचिनच्या चाहत्यांना सचिन जवळ जाऊन फोटो काढता येतील, हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि तो मला वाटतं पूर्णपणे केलेला आहे। हिंदी भाषी एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समिती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता गडकरी रंगायतन येथे 24व्या राष्ट्रीय कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज ॲडव्होकेट श्री BL शर्मा यांनी दिली। या निमित्ताने हरिवंशराय बच्चन साहित्य सन्मान पुरस्कार, त्याचप्रमाणे महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार असून अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती BL शर्मा यांनी दिली। या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन देशातील ख्यातनाम विनोदी कवी श्री रास बिहारी गौड हे करणार असून या प्रसंगी वीर रसाचे कवी श्री विनीत चौहान, श्री अब्दुल गफ्फार, विनोदी रसाचे कवी श्री सुनील व्यास, अनिल अग्रवंशी, डॉक्टर राव बुंदेली, श्री पर्थ नवीन, सौ पूनम वर्मा आदी देशातील नावाजलेले कवी आपल्या शृंगार रसाच्या देशभक्तीपूर्ण आणि इतर लोकप्रिय रचना सादर करणार असल्याची माहिती देखील ॲडव्होकेट BL शर्मा यांनी दिली। या पत्रकार परिषदेला डॉक्टर सुशील इंदोरिया, समाजसेवक श्री मुकेश सावला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, 'cause TJSB का नया है ये magic Transapp app। Transapp zap, Transapp app। एक ही virtual ID से transaction है secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, simple easy fast है ये Transapp, just like a finger snap। Transapp app, Transapp app। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ,
ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे यांनी गेल्या साधारणपणे 1.5 ते 2.5 वर्ष मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेषतः मराठवाडा विदर्भ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं. हे काम करत असताना अनेक अनुभव त्यांना आले. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आम्ही श्री मकरंद अनासपुरे यांना गाठलं. ठाणे शहरामध्ये 1 ते 10 या कालावधीमध्ये आंबा महोत्सव आणि धान्य महोत्सव होतो आहे आणि या धान्य महोत्सवामध्ये मराठवाड्यातील अनेक शेतकरी इथे येतील. जवळपास 350 ते 400 शेतकरी इथे येतील आणि त्यांचं धान्य थेट ग्राहकांपर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि नाम संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये काय काम झालेलं आहे हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही. आणि या नामचे एक संचालक मकरंद अनासपुरे आत्ता आपल्यावर आहेत. मकरंदजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. काय होणार आहे या 10 दिवसामध्ये? 1 ते 4 मे हा महोत्सव ठाणे स्टेशनजवळच्या गावदेवी मैदानामध्ये आहे. 6 ते 10 मे हा महोत्सव पाटलीपाड्यामध्ये घोडबंदर रोडला माझ्या आई शाळेच्या प्रांगणामध्ये होणार आहे. बीड, हिंगोली या जिल्ह्यातले साधारण 300 ते 400 शेतकऱ्यांचं धान्य या महोत्सवात विक्रीस असणार आहे. आणि यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, उडीद डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, मसाले असे विविध, जवस, राई असे विविध धान्य असणार आहे. सर्व ठाणेकरांना एक कळकळीचं आव्हान आहे. हा जर महोत्सव यशस्वी झाला, यामध्ये एक तर 2 गोष्टी आहेत. एक तर मालाच्या क्वालिटी अतिशय दर्जेदार असेल आणि दुसरं म्हणजे मार्केट रेटपेक्षा थोड्याशा कमी दरामध्ये हा माल सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. आणि ह्याला जास्तीत जास्त प्रतिसाद यासाठी द्यायचा आहे की हा डायरेक्ट उत्पादक शेतकरी आहे. त्यामुळे त्याचा माल चांगल्या पद्धतीनं विकला गेला तर त्याच्यात एक आत्मविश्वास येईल की हां, मला हा माल स्वतः निर्माण करून विकता येऊ शकतो. हे त्याचं मनोबल वाढवण्यासाठीची ही योजना आहे. त्यामुळे सर्व ठाणेकरांनी ह्याच्यात यावं असं फार मनापासून. साधारणपणे गेले 2 वर्ष आपण नामच्या माध्यमातून मराठवाडा परिसरामध्ये काम करत होतात. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा नामचं काम चालवलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातनं या सगळ्या कामाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आत्तासुद्धा आम्ही बघितलं, एका संस्थेने येऊन तुमच्याकडे एक चेक दिलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी हे सगळं रिसीव्ह केलेलं आहे. याचा अर्थ पीपल वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ ऑल दिस एफर्ट्स. काय, कशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला लोकांकडून येतोय? मुळात नाम म्हणजे माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ आहे. म्हणजे नाम फाउंडेशन ही काही कुणाची खाजगी मालमत्ता नाही, हे समसंवेदनशील लोकांचं हे आहे. त्यामुळे नाम आपल्या सगळ्यांचं आहे. आपल्याला एक समस्या दिसली की शेतकरी बांधव आत्महत्या करतायत, त्यावर सातत्याने भाष्य करण्यापेक्षा, हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आपण पुढे जाऊन काही करू शकतो का, प्रॅक्टिकली काही करू शकतो का, या दृष्टीने सुरू झालेली ही चळवळ आहे. आणि हळूहळू त्याचं काम वाढतं आहे. म्हणजे जसं मागच्या वर्षी मराठवाड्यात, विदर्भात काही ठिकाणी जलसंधारणाचं काम झालं होतं, तसं यावर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही ते होतं आहे. कारण सर्वसमावेशक ही चळवळ आहे. त्यामुळे ही कुठल्या एका पर्टिक्युलर विभागासाठी अशातला भाग नाही आहे. ही सुरू झाली त्यावेळी मराठवाड्यात खूप दुष्काळ होता. त्यामुळे मराठवाड्यात थोडं जास्त प्रमाणात जलसंधारणाचं काम झालं. पाऊसही चांगला पडला, निसर्गानेही चांगला प्रतिसाद दिला, शेतकऱ्यांचं पीकही चांगलं आलं, पण हमीभाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी अडचण झाली. तर त्यांना ह्या कोंडीतनं बाहेर काढण्यासाठीच्या विविध गोष्टी नाम राबवत आहे. म्हणजे जसा हा धान्य महोत्सव मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा आहे, तसं पुण्याला हिंजवडीला टेक महिंद्रामध्ये आपण नाशिक जिल्ह्यातल्या काही फळं उत्पादकांसाठी एक आउटलेट दिलं होतं, ज्यामध्ये त्यांना 16 दिवसात 9.5 लाखाची विक्री झाली. म्हणजे घेणारे पण आहेत, दर्जेदार माल पण उपलब्ध आहे आणि यामधला समन्वय साधण्याचं काम नाम करत आहे असं मला. एकंदरीतच मागच्या वर्षी मोदीजींनी घोषणा केली की APMC ॲबॉलिश करण्याची घोषणा मोदीजींनी केली.
आणि त्याच्यानंतर शेतकरी स्वतःहून मार्केटमध्ये येऊन स्वतःचा माल शेतकरी विकू शकायला लागला. त्यानंतर या चळवळी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र फोफावू लागल्या. पर्टिक्युलरली ज्या भागामध्ये आज तुम्ही काम करत आहात, उदाहरणार्थ बीड या संपूर्ण भागात मराठवाड्यामध्ये आपण काम करत आहात, या सगळ्या भागामध्ये ह्या निर्णयाचा कितपत फायदा झाला? ती हळूहळू होईल, कारण कुठलाही निर्णय इमिजिएट त्याचं काही रिफ्लेक्शन दिसत नसतं. मुळात कसं होतं की आता पहा कसा भेद होता की आपल्याकडे तूर डाळ आपल्याला विकत घ्यायची तर आपण 100 रुपये किलोला देतो आणि शेतकऱ्याला तेच 40 रुपये 50 रुपये, अडचणीतल्या शेतकऱ्याला तर 30 रुपये 35 रुपये असा दर मिळतो. तो हा खूप मोठा फरक आहे. मग तुमच्या माझ्यापर्यंत येताना त्यामध्ये एवढं अशी काय किंमत वाढते? म्हणजे 35 आणि 40 रुपयाचा भेद हा कशासाठी आहे? म्हणजे आपण काय ट्रान्सपोर्ट परदेशातनं मागवतो का? एका किलो मागे एकदमच 40-50 रुपये वाढण्याचं काय प्रयोजन आहे? म्हणून शेतकऱ्यांना जर हा आत्मविश्वास आला आणि त्यांच्या जर उद्या ग्रुप्स तयार झाले तर उद्या त्यांना डायरेक्ट सोसायट्यांशी जोडता येईल आणि एक खूप चांगल्या पद्धतीची योजना राबवता येईल, समन्वय राबवता येईल. आता ह्या निर्णयामुळे झालं आहे काय की निदान त्याला विकता तरी येऊ लागला आहे माल. त्यामुळे हळूहळू तो समंजस होत जाईल. आणि ह्यातनं मी जसं म्हणलं की सेफ्टी पिन विकणाऱ्याला विचारलं काय करतात, तो म्हणतो बिझनेस म्हणे, मी उद्योजक आहे. तर शेतकरी हा का नाही उद्योजक? तो उद्योजक असायलाच हवा, कारण तो एका दाण्यापासून हजारो दाणे तयार करतो. ही जी उद्योजकता, आता तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे, शेतकऱ्यांमध्ये ही उद्योजकता वाढावी या दृष्टिकोनातून नाम काही करताय का? ही पहिली गोष्ट. ज्या पद्धतीने आपण पश्चिम महाराष्ट्र बघतो, उत्तर महाराष्ट्र बघतो, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहकार निर्माण झाला. सहकाराच्या माध्यमातून सोसायट्या निर्माण झाल्या, त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कारखानदारी निर्माण झाली, वेगवेगळ्या प्रकारचे ॲन्सिलरी उद्योग निर्माण झाले. तर अशा पद्धतीची सुद्धा काही योजना नामच्या माध्यमातून राबवली जाणार का? नाम हे काही प्रशासन नाही आहे. नाम ही एक छोटीशी संस्था आहे ज्यांचं काहीतरी सकारात्मक करण्याचं ध्येय आहे. प्रत्येक कसं होतं की आपल्याला जेवढं जमेल, जेवढं अख्तर, अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्यासाठी तुम्हाला आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं. आता तेच नसल्यामुळे आपल्याला खूप ठिकाणी झेप घेता येत नाही, कारण शासन हा मोठा हत्ती आहे. त्यांच्याकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत, त्या नामकडे असू शकणार नाहीत. कारण आपल्याकडे कमीत कमी पैशांमध्ये काम करणारे काही लोक आपण नामकडे इच्छाशक्ती असलेले लोक आहेत साहेब. हो, म्हणून आपण धडपड करतोय की काय यातनं. आता मी जसं म्हणलं मार्केटचं, आता काय करता येईल की असे जर ग्रुप शेतकऱ्यांचे तयार झाले ऑथेंटिक, तर आपल्याला शहरामध्ये डायरेक्ट सोसायट्यांशी ते जॉईन करून देता येतील. माध्यम म्हणून नामला काम करता येईल. दुसरं, नामला कमवायचं काही नाही आहे. त्यामुळे आताही हा धान्य महोत्सवात नाम काय करता येतं, वाहतुकीचा सगळा खर्च नाम करतं, त्यांच्या खाण्याचा राहण्याचा खर्च नाम करतं. तर अशा पद्धतीची ही योजना आहे. तर त्यामुळे आपण त्यांना सपोर्ट करून त्यांचा कॉन्फिडन्स वाढला उद्या, तर ही केवढी मोठी चळवळ होऊ शकते. म्हणजे दरवर्षी शहरामध्ये धान्य येऊन तुम्हाला डायरेक्टली मिळू शकतं, विकत घेता येऊ शकतं. सर, मागचं जे अधिवेशन होतं, राज्य सरकारचं जे मागचं अधिवेशन होतं, हे अधिवेशन पूर्णपणे फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावरच हे अधिवेशन गाजलं आणि फायनली हातामध्ये कुणाच्याच काही आलेलं नाही आहे. विरोधकांची संघर्ष यात्रा निघाली, आणखी एक यात्रा निघाली, याच्या पलीकडे काही झालेलं नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला हवी का? नामचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुम्ही खूप वर्ष काम करत आहात, मराठवाड्यात काम केलेलं आहे, आता पश्चिम महाराष्ट्रात काम करताय. शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही जवळून बघतायत, प्रॅक्टिकली यू आर वॉचिंग ऑल दिस थिंग्स. काय वाटतंय तुम्हाला? मला वाटतं कर्जमाफी हा अंशतः उपचार आहे, हा काही पूर्णतः उपचार नाही. हां, शेतकऱ्यांसाठी काय करणं गरजेचं आहे? सरकारने स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करणं गरजेचं. 100 रुपये जर गुंतवणूक असेल तर शेतकऱ्याला 150 रुपये तुम्ही मिळवून द्या, कारण तो त्याचा न्याय्य हक्क आहे. आता 100 रुपयावर त्यांचं काय म्हणणं आहे, 150 द्या, एवढं साधं आहे ना. 100 रुपयावर गेले दशकभर तो जर 40 रुपये आणि 50 रुपये कमवत असेल तर तो आतबट्ट्याचा व्यवहार नाही का? त्यामुळे त्याच्यावर कर्जाचे डोंगर आहेत. बरं, त्यात या दशकामध्ये, गेल्या 2 दशकामध्ये नैसर्गिक आपत्त्या किती वाढलेल्या आहेत, पर्जन्यमान कमी झालेलं आहे, अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्याचं सातत्याने नुकसान आहे. या सर्व समस्यांना इन्क्लूड केलं पाहिजे ना. म्हणजे उद्या बँकेने कर्ज दिलं, आता 2015मधलं मी सांगितलं, 8 जूनला पाऊस आला आणि डायरेक्ट 8 जुलैला आला. पेरणी केल्यानंतर महिनाभर पाऊस नाही तर ती पेरणी गेली ना. मग बँका म्हणल्यात का किंवा सरकार म्हणलंय का की अरे ही तर नैसर्गिक आपत्ती आहे, ह्यात तर शेतकऱ्याचा काही दोष नाही आहे, मग हे पैसे कोणी द्यायला पाहिजे? पण तुम्ही शेतकऱ्याकडनंच घेताय. ते तुम्हालाही कळलेलं आहे की गारपीट झाल्यानंतर उभं पीक आडवं तुम्हाला दिसतं की त्याच्यासाठी वेगळा पंचनामा करण्याची गरज नसते. तुम्हाला व्हिज्युअली दिसतंय ना ते, का तो काय घोटाळा करणार आहे का, तुम्हाला व्हिज्युअलमध्ये हे करणार आहे.
त्यामुळे तुम्ही आधी त्याच्यावर अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करणं, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणं, कारण सेंद्रिय मालाला भाव चांगला आहे. दर्जेदार सेंद्रिय माल असेल तर शहरामध्ये त्याला खूप मोठी डिमांड आहे. त्यानंतर त्यांना उद्योजक करणं शेतकऱ्यांना हे आधी साधता आलं पाहिजे. म्हणजे काय होईल, त्यांचा एकदा आत्मविश्वास वाढला की मग तुम्हाला ह्या समस्येच्या मुळाशी जाता येईल. आणि आत्महत्या करणारा मोठा वर्ग कुठला आहे तर अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांना. कोरडवाहू शेतकरी म्हणजे काय, केवळ पडणाऱ्या पावसावर अवलंबून असणारे शेतकरी, ज्यांना तो पाऊस पडला तरच धान्य येणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. नामच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. अभिनेते मकरंद अनासपुरे सध्या काय करतात? अभिनेता गेल्या 2.5 वर्ष थोडा थंड आहे. मी एखादाच सिनेमा केला आहे. कारण काय होतं की मी असा विचार केला की आपण एक हातात घेतलं आहे ना काम, मग जमेल तेवढा आपण न्याय देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून हे नानाजी जसं म्हणतात की ही रिले कॉम्पिटिशन आहे. समजा 2-3 वर्ष आम्ही पळू, त्यानंतर आम्ही बॅटन समविचारी माणसाच्या हातात देऊ आणि आम्ही त्याच्या सपोर्टला उभं राहू. आता तात्पुरती माझी पळण्याची गरज आहे, त्यामुळे मी अगदी निश्चितपणे धावपळ करतो आहे. एक्झॅक्टली. तुमच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये आमिर खान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करू लागलेले आहेत. एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण शिवधनुष्य लोक आपल्या परीने उचलायचा प्रयत्न करत आहेत. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आणि काही आमच्या परीने जेवढी मदत होईल तेवढी आम्ही डेफिनेटली करू शकतो. आणि पाणी फाउंडेशनचं सुद्धा खूप चांगलं काम आहे. मला असं नेहमी वाटतं की सकारात्मक समसंवेदनशील लोकांनी अशा विविध गोष्टी चालू केल्या तर आता पाणी फाउंडेशनचं पाण्यासाठीचं काम आहे. तर आमचाही जलसंधारणाचा भार हलका होईल आणि जास्तीत जास्त रिझल्ट त्यातनं दिसेल. त्यामुळे ह्या सर्व चांगलं काम करणाऱ्या NGOजनी आपल्या ध्येयावर आढळ राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मला व्यक्त होण्याची संधी दिली याबद्दल मीच तुमचे आभार मानतो. थँक्यू सर. तर हे होते मकरंदजी अनासपुरे. नामच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रभरामध्ये त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे आणि या कामासाठी आपलं कामसुद्धा त्यांनी अगदी बाजूला ठेवलेलं आहे. सर, पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.